ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रतिक्रिया आली आहे, पाहूयात। सर, ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। आज वरळी डोम मध्ये चैतन्याचं वातावरण पाहायला मिळालं, कारण शिवसैनिक आणि मनसैनिक नाचत होते, आनंदून गेलेत। दुभंगलेलं घर जर एकत्र येत असेल तर त्या घराविषयी प्रेम असणाऱ्यांना आनंद होतोच। आणि शेवटी ठाकरे नावाचा ब्रँड एकत्र येतोय, काय वाईट आहे? मराठी हिंदी सक्तीवरून एक मराठी माणूस एकवटलेला पाहायला मिळाला। बघा, हिंदी विषयी द्वेष नाही, दुराग्रह नाही, हा भाजपचा डाव होता। ओबीसी मराठा, हिंदू मुसलमान, तसं हिंदी आणि हिंदीतर असं करण्याचा त्यांचा डाव होता। मला वाटतं की हिंदी बोलणाऱ्या माणसांनाही कळतंय की मुद्दामून केलं जातंय। वाद लावणारेच आता अडचणीत आलेत। मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, पण असा वाद लावून माणसांमध्ये भिडवण्याची जी त्यांची युक्ती असते ती फसली। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। एका बाजूला महाविकास आघाडीचे काही नेते अतिशय आनंदी झाले असताना स्वाभाविक आनंद सर्वप्रथम झालाय तो उद्धव गटाच्या नेत्यांना। किशोरी पेडणेकर यांच्याशी चर्चा केली आमचे सहकारी प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। ताई, खरं तर चैतन्याने बहरून गेला होता हा वरळी डोम, आणि दोन्ही बंधू एकत्रित आल्यानंतर एक वेगळाच उत्साह मराठी माणसामध्ये पाहायला मी मिळाला। जे सांगत होतो की ठाकरे हा ब्रँड आहे, ठाकरे उत्पादित ब्रँड आहे, तो त्यांनी आज दाखवून दिला। ज्यांना प्रश्न पडलेला ना की वस्तूंवर उत्पाद ब्रँड म्हटलं जातं, त्या माकड तोंडीला आता सांगावंसं वाटतंय, तर हे चित्र वारंवार बघ। 24 वर्षात सगळं कमवून गेलात, पण आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला दिलेली संपत्ती, जी उद्धव साहेबांना आणि राज साहेबांना मिळालेली संपत्ती, जी शिवसेनेच्या सैनिकांची, ती संपत्तीचं सागराशी तुलना होते का, असं चित्र होतं। असं पुन्हा पुढे राहील। आणि मराठी महाराष्ट्र मुंबईसाठी 106 हुतात्मे जे झाले, त्यांच्या रक्ताची कसम घेऊन, शपथ घेऊन लोकांनी आज सांगितलं, यस, आम्ही तुमच्या सोबत आहोत। महाराष्ट्र पेटून उठला, मराठी माणूस आणि मुंबई। त्यामुळे आम्ही इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून नाही, पण आमच्या मराठी भाषेला नख लावण्याचा प्रयत्न, कोणतरी असे किडे मकोडे केडिया पेडिया येतात आणि वाटेल तसं बोलणार असतील, हात जोडून विनंती करू, पण ज्या दिवशी ऐकणार नाही तेव्हा हात सोडून बाकी करू। एकंदरीतच पाहायचं झालं तर सत्ताधारी, म्हणजे आज उद्धव ठाकरेंनी जरी सांगितलं असलं की आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, मात्र सत्ताधारी म्हणतायत की किती दिवस राहतील। सत्ताधाऱ्यांना म्हणा, तुमच्यातले बोर्ड जे काय आहे ते तुम्ही सांभाळा। एका बाजूला होडी कलंटे, तिकडे बाजूला ते जरा सांभाळा। आम्हाला तुमच्यावर बोलायचंच नाही। आजच्या दिवसाला सगळ्यांना माफ आहे, कारण आनंदाचा दिवस आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।